नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. अगदी आज तुम्हाला मी एकदम ब्रेकिंग न्यूज सांगणार आहे आणि गुड न्यूज पण आहे विद्यार्थी मित्रांनो. आत्ताच सुप्रीम कोर्टचा रिझल्ट आलेला आहे. तुम्ही अगदी इथं पाहू शकता. मी स्क्रीनवरती अगदी पाडलेला आहे, काढलेला आहे. हे 13 जून आत्ताच हे 12 वाजता न्यूज पब्लिश केलेली आहे आणि सुप्रीम कोर्टनी असा आदेश दिलेला आहे, की ग्रेस मार्क दिलेल्या विद्यार्थ्यांना म्हणजे जे 1563 विद्यार्थ्यांचे आहेत, त्या सर्व विद्यार्थ्यांचे नीट स्कोर कार्ड रद्द करण्यात येणार आहे. तर ही खूप गुड न्यूज आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि ब्रेकिंग न्यूज अशी आहे, अगदी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. मी अगदी न्यूज काढलेली आहे, की नीट 2024 ग्रेस मार्क गिव्हन टू 1563 कॅन्डिडेट्स विल बी कॅन्सल्ड असं दिलेलं आहे त्यांनी अगदी. तर अगदी हा सुप्रीम कोर्टने आज हा रिझल्ट दिलेला आहे. अगदी स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता. हा 2024 च्या विद्यार्थ्यांनी म्हणजे ज्या मुलांना ग्रेस मार्क दिला होता आणि खूप गोंधळ उडाला होता. मागच्या एक 15 दिवसापासून जेव्हा रिझल्ट लागला आपला, तेव्हापासून अगदी एक्झाम होणार आणि रिझल्ट लावणार अशा बऱ्याच बातम्या आपण ऐकतच होतो. पण ज्या विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क दिला होता एनटीएने, तर 1563 विद्यार्थ्यांचा त्या सर्व विद्यार्थ्यांचे एक्झाम पूर्णपणे आता रिटर्न होणार आहेत आणि ती एक्झाम 23 तारखेला त्यांनी 23 जूनला ही कंडक्ट केलेली आहे. त्या विद्यार्थ्यांसाठी एक्झाम आणि 30 तारखेला त्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट पण लगेच लावण्यात येणार आहे, असं सुप्रीम कोर्टनी आदेश दिलेला आहे एनटीएला. आणि ही खूप चांगली गुड न्यूज आहे विद्यार्थी मित्रांनो. अगदी ब्रेकिंग न्यूज म्हणाल तरी चालेल. अगदी ग्रेस मार्क दिलेल्या 1563 विद्यार्थ्यांचे नीट स्कोर कार्ड रद्द. अगदी हे स्पष्ट तुम्हाला न्यूजमध्ये असं दिलेलंच आहे आणि तुम्ही बघू शकता. अगदी मी ही पूर्णपणे ही न्यूज काढलेली आहे. या न्यूजच्या माध्यमातून अगदी तुम्ही डिटेल्समध्ये वाचा आणि शॉर्ट्समध्ये मी तुम्हाला मराठीतून पण अगदी समजून सांगते, की त्या विद्यार्थ्यांची एक्झाम 23 तारखेला होणार आहे. रिझल्ट लगेच 30 तारखेला लावणार आहे. आणि जो काय रँक खूप मोठा हाय गेला होता आणि बऱ्यापैकी ग्रेस मार्क दिल्यामुळे विद्यार्थ्यांना अगदी आउट ऑफ पैकी आउट ऑफ मार्क मिळाले होते. तर ते सगळे बऱ्यापैकी विद्यार्थ्यांची आता मार्क पण संख्या एक्झाम होणार असल्यामुळे मार्क पण कमी होतील आणि त्याचबरोबर ऑब्व्हियसली रँक पण नक्कीच खाली येण्याची शक्यता आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि मग आपला जो महाराष्ट्राचा जो SML म्हणजे स्टेट मेरिट लिस्ट रँक आहे, त्याच्यावरती पण नक्कीच परिणाम होईल आणि तो पण रँक आणि मार्क पण आपल्याला कमी पाहायला नक्कीच मिळतील. तर ह्या अनुषंगाने मी अगदी आज पूर्ण हा व्हिडिओ तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. अगदी अनेक मुलांना आउट ऑफ मार्क आलेले होते, जे विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क दिल्यामुळे. तर बऱ्यापैकी विद्यार्थी नाराज होते आपले विद्यार्थी. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना म्हणजे अगदी खूप टेन्शन आलं होतं, की आमचा रँक आम्हाला एवढे छान मार्क पडले, पण आमचा रँक खूप हा गेलेला आहे, हाय गेलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अगदी आता तुम्ही काळजी करू नका. अगदी खूप ही आनंदाची बातमी आहे आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे अगदी सुप्रीम कोर्टनी पण आता रिझल्ट दिलेलाच आहे, की एक्झाम घेणार आहे ते 1563 विद्यार्थ्यांचं आणि त्या सगळ्या विद्यार्थ्यांचं नीट स्कोर पण रद्द करण्यात आलेलं आहे. तर ह्याच निमित्ताने मी आज ही न्यूज अपडेट्स घेऊन आले होते तुमच्या पुढे. तर असे नवीन-नवीन तुम्हाला व्हिडिओ पाहायचे असेल तर नक्कीच आमच्या चॅनलला तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा आणि जेणेकरून तुम्हाला सगळ्यात लवकर आमचे हे व्हिडिओ न्यूज तुम्हाला पाहता येतील. तर ओके मित्रांनो, थँक सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.